Good morning, guys, and welcome to my another vlog. So आज मी हा ब्लॉग बनवते बिकॉज आज हनुमान जयंती आहे आणि म्हणजे हनुमानजींचा बर्थडे आहे आज आणि आम्हाला एक इव्हेंटला जायचं आहे. सो त्या निमित्ताने मी हा ब्लॉग शूट करणार आहे आणि सॉरी मी खूपच आणि बोलते. सो त्यानिमित्ताने मी हा ब्लॉग शूट करणार आहे. अजून आंघोळ वगैरे काही केलेली नाहीये. फ्रेश व्हायचं आहे मला. सो गाईज सॉरी माझा कॅमेरा ऑफ झाला होता. मला माहिती मी कळाला नाही आणि नाशिक बडबड करत होते. सो मी बोलत होते की अजून मी आंघोळ वगैरे काही केलेली नाहीये. सो मला फ्रेश व्हायचंय अजून तरी आणि आम्ही इव्हनिंगला जाणार आहे तिथे. पण मी डे मध्ये मग काय काय करेल ते पण तुझ्यासोबत म्हणजे शेअर करू आणि ब्लॉग बनवू असंच मला वाटलं ब्लॉग बनवावा आज. सो दॅट्स वाय आम्ही आज मम्मीच्या घरी आलो होतो. सो मी इथूनच ब्लॉग स्टार्ट करते आणि आम्ही गेला की इथूनच मम्मी डॅडी वगैरे म्हणून माझी ज्वेलरी वगैरे इथेच. सो साडी मम्मीची वेअर करेन मी कपडेला चेक करेन मी तिथे साडी वेअर करेन. सो साडी वेअर करणार आहे मी आज आणि मग आम्ही जाणार निघणार आहे इव्हनिंगला काम वगैरे आवडून आमचं वर्किंग आवर्स कम्प्लीट करू. सो या तुमचं वर्किंग आवर्स कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही निघून जाणार आहे. माझे हजबंड पण येतील तेव्हा. सो आज ते नाही प्रेझेंट करायला. सो या आज हा व्लॉग असणार आहे. सो लेट सी काय होते आजच्या दिवसात. जे जे होणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तिथे पण आम्हाला डिनरसाठी बोलवलं आहे. ॲक्च्युली तिथं पूजा आहे हनुमान जयंतीचं निमित्त काहीतरी फंक्शन पण आहे. आय हॅव नो आयडिया काय आहे. जस्ट त्यांनी इन्व्हाइट केले तर मी जाऊन येणार आहे. सो लेट सी काय होतंय आणि बघत राहा ब्लॉग आणि लाईक केलं नसेल सॉरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप शेअर करा आणि मी थोडा फॅशन भेट बाय. सो हाय गाईज आता मी आंघोळ वगैरे केली फॅशन अप वगैरे झाली आणि आता मला थोडंसं काम आहे ऑफिसचं. सो मी ते करून घेणार आहे पहिला. मी थोडंसं चहा वगैरे पिऊन झालाय माझा. सो ऑफिसचं काम करेन मी आधी तर आणि आफ्टर दॅट मग मला थोडंसं भूक वगैरे लागली तर मी जेवेल वगैरे आणि त्याच्यानंतर मग बघू काय होते आणि आम्हाला नंतर मग मला तयारी वगैरे करायला लागेल कारण माझं मीटिंग असते ऑफिसची आणि आफ्टर दॅट मग मी तयारी करेन आणि लेट सी आता काय होतंय. आणि झाले मी फ्रेश वगैरे झाली माझी स्किन केअर रुटीन केली जी मी सिरम वगैरे यूज करते ते म्हणजे ऍक्च्युली ते सगळं झालंय आणि मला थोडंसं जायचं होतं शॉपिंग करायला. मला बँगल्स वगैरे घ्यायचे होते बट आता मी नाही होऊ शकत ते कारण मला ऑफिसचं काम कम्प्लीट करून पटकन मग नंतर मग थोडंसं आहे अजून पण घरातले वगैरे काम आहेत आणि त्यामुळे मग नाही जाता आलं आणि खूप ऊन आहे बाहेर त्यामुळे मग मी नाही जाणार आहे. मी विचार केला की नंतर जाईल आणि आता बघू नाही काय होतंय काय नाही. आता ऍक्च्युली मी आता बसलेली अशीच. सो मला आता विचार आला की मी एक मूवी आहे सिरीज आहे ऍक्च्युली हॉटस्टारवर चिरैया. सो आय थिंक मला त्याचा प्रोमो बघून असं वाटलं की मी बघावं. सो मी आता बघणार आहे ते. सो मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज नंतर देते की कशी मूवी आहे काय आहे ते. सो स्टे ट्यून ब्लॉग बघत राहा आणि काय काय होते काय काय नाही ते मी सगळं सांगते. ऍक्च्युली दिवसात तर काही नाही मी करणार ओन्ली काम वगैरे आहे ऑल ते सगळं होईल आणि ठीक आहे मी भेटते तुम्हाला नंतर. काय होतं. सो हाय गाईज मी परत आलेली आहे आणि या मी तुम्हाला जशी बोलली होती की आज थोडंसं काम होतं ऑफिसचं. सो तर मी ते काम वगैरे पूर्ण केलं माझ्या ऑफिसचं आणि थोडीशी घरातली छोटी कामं होती ट्रेनिंग वाली ती मी कम्प्लीट केली आणि मम्मीच्या इथे आलं तसं मी काम करत नाही. मॉर्निंगला फक्त जेवण टिफिन वगैरे बनवून दिलं माझ्या हस्बंडला आणि आफ्टर मी काय नाही केलं थोडंसं छोटंसं कामं होते ते सगळी केले मी कम्प्लीट आणि आता म्हणजे ऑफिसचं काम कम्प्लीट झालं मी लंच करून घेतला आणि तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं मला थोडंसं भूक लागली त्यामुळे लंच केला हां आणि मी बोलत होते तुम्हाला जसं की मी सांगितलं मी चिरैया मूवी बघते आहे. ॲक्च्युली मूवी नाही सिरीज येते हॉटस्टारची बट खूप ऑसम आहे फॉर गर्ल्स अँड फॉर बॉईज अँड मॅन्स ऑल सगळ्यांना बघायला चांगली आहे कारण मॅन्सला शिकण्यासारखं आहे आणि गर्ल्सला आजकालची त्यांच्यासोबत होत आहे काही काही क्राईम्स होत आहेत काही काही चांगलं त्यांच्यासोबत
काही चांगल्या गोष्टी नाही होत त्यांच्या, की थोडंसं जे त्यांनी नाही सहन केलं पाहिजे. काही काही मुली अजूनही सहन करतात त्या सगळ्या गोष्टी. अजूनही काही काही घरात होतंय की रेप्स अँड ऑल, नाहीतरी मारहाण आणि अशी काही गोष्टी आहेत अजून पण. काही 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 भागात असं होतंय. खूप सॅड आहे ही रियालिटी आहे. बट आणि त्याबद्दल आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं त्याला सामोरं गेलं पाहिजे, याची ही स्टोरी आहे. आणि फर्स्ट थिंग की वुमेनची दुश्मन नाही आहे. आपण असं बोलतो की दुश्मन आहे, बट तसं नाही आहे आणि तसं नसलं पाहिजे. ॲक्च्युली आपणच एकमेकांना हे करू शकतो, साथ देऊ शकतो. मेन्स पण देतात, बट वुमेननी आधी फर्स्ट वुमेननी स्टँड घेतला पाहिजे या सगळ्यासाठी. सो या ही मूवी त्याबद्दल आहे. आणि तुम्ही प्लीज हे बघितलं पाहिजे. ही सिरीज खूप बेस्ट आहे आणि रिअली इट्स लाईक खूप छान मूवी आहे. मला खूप आवडली. अँड आफ्टर दॅट ही मूवी बघून आपल्याला पण कळेल की बाबा बाहेरची रियालिटी अजूनही काय काय घरात काय होतंय काय नाही, हे सगळं आपल्याला समजेल. आणि ही खूप शिकवण देणारी मूवी आहे. सो प्लीज बघा ही मूवी. अँड अजून मला तुम्हाला सांगायचं होतं आफ्टर यादव ते तर आहे, तुम्ही मूवी बघा. आणि या आता आम्ही जाणार आहे तिथं, तुम्हाला सांगितलं मी तिथं तो इव्हेंट आहे. सो तिथे आम्ही जाणार आहे. तर नो आयडिया की तिथं काय होणार आहे काय नाही. सो आम्ही बघतोय. जसं की मी बोलत होते की नो आयडिया की काय आहे तिथं काय नाही. सो आम्हाला म्हणजे आम्ही जाऊ तिथे. आम्हाला 4:30चा टाईम दिलाय. बट आम्ही थोडंसं लेट जाणार आहे कारण कधी कधी इव्हेंट्स वगैरे टाईमवर नसतात. सो त्यांनी जसं इन्व्हाइट केलं डिनर वगैरे, तर आम्ही थोडंसं लेट जाऊ, तयारी वगैरे करू. आणि मी साडी विअर करणार आहे, तर त्याचं मी भेटेल तेव्हा. आत्ता तरी अजून नाही, टाईम नाही झाला आहे. सो थोड्या वेळाने मी ते तयारी वगैरे स्टार्ट करेन. माझी ॲक्च्युली एक मीटिंग आहे आता, तर मीटिंग मी अटेंड करेन. आफ्टर दॅट थोडंसं रेस्ट वगैरे करू आणि मग नंतर मी स्टार्ट करेन तयारी करायला माझी, मेकअप वगैरे. सो ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि या स्टे ट्यून फॉर दिस ब्लॉग. पुढं काय इंटरेस्टिंग होतं, आम्ही काय काय बघतो तिथं, काय काय बघणार आहे, काय काय मजा करणार आहे, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो स्टे ट्यून गाईज. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. या हाय गाईज, वेलकम बॅक टू अगेन. आणि माझं सगळं झालं आहे आता काम वगैरे. मग 5 वाजलेत आता साधारणतः. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझं काम वगैरे झालं आहे आता आणि मला रेडी व्हायचं आहे. सो मी आता तुमच्यासोबत म्हणजे मी रेडी होणार आहे ॲक्च्युली. सो आता अजून मी स्ट्रेटनिंग केली केसांची. म्हणजे मला थोड्या दिवसांपासून असं वाटत होतं की मी काहीतरी वेगळं करावं, चेंज करावं लूक. आणि माझ्याकडे घरी स्ट्रेटनर पण होतं. सो मी हेअर स्ट्रेटनिंग केली. अँड सी माय हेअर्स मस्त मोठे मोठे दिसत आहेत आता. आणि थोडेसे लांब पण झाले. मी मध्येच हेअरकट केला होता, बट स्टील म्हणजे ना ॲक्च्युली स्ट्रेटनिंगने थोडेसे मोठेच दिसतात ते. सो दॅट्स वाय मस्त दिसत आहेत, छान वाटत आहेत. आणि साडीवर कधी कधी असे मोठे केस छान दिसतात. सो मी त्यामध्ये स्ट्रेटनिंग केली आहे. आता मी काहीच केलं नाही स्किन पेअर, फक्त फेसवॉश वगैरे करून आली मी. आणि आता मी सिरम अप्लाय करते पहिला तर. सो फर्स्ट मी सिरम अप्लाय करून ठेवते मी थोडा. सो येस काहीच मी सिरम अप्लाय केले फेसवर. अँड सिरम अप्लाय करून झालं मी लगेच सनस्क्रीन पण लावून घेतली त्यासोबतच. म्हणजे मी थोडा वेळ ठेवते नॉर्मली सिरम फेसवर. बट मॉर्निंगला मी लावलं होतं, त्यामुळे मग मी थोडंसं आता लावलं. अँड प्रॉपर ते स्किनवर हे करायला ठेवलेलं थोडासा टाईम. आणि लगेच मी आपलं सनस्क्रीन पण अप्लाय करून घेतली फेसवर. तर आता ती स्टेप झाली आहे. आत्ता मला साडी चॉईस करायची. सो यू कॅन हेल्प मी. नाही हेल्प म्हणजे तुम्ही काही सांगू नाही शकणार, मला कमेंट करून सांगा. बट त्याच्या आधीच हा ब्लॉग आलेला असेल आणि साडी वेअर वगैरे करून झालेली असेल. सो मी 2 साड्या चॉईस केल्या आहेत, तर मग मी तुम्हाला पण दाखवते बेटर. या दिस वन अँड दिस वन. सो ह्या 2 साड्या मी चॉईस केल्या, तर मला कळत नाही आता कुठली साडी मी वेअर करू. मी एक एक ॲक्च्युली मी ही आधी वेअर केली आहे, ठीक आहे. बट माझ्या हजबंड जो शर्ट वेअर करणार आहे त्याच्यासोबत हा मॅच होणार आहे मला. सो आम्ही कधी मॅचिंग करत नाही, आम्ही अपोजिट असतो. बट फर्स्ट टाईम आम्हाला आता मॅचिंग करायचं आहे. सो मी विचार केला की मी विचार करते आहे की हे घालेल, बट स्टील इन डाऊट की हे घालू की नको.
लेट्स सी कशी दिसते आहे. मला तर ठीक आहे, बट माझ्या हजबंडच्या शर्टसोबत मला मॅच करायचं, सो मी मे बी मी ही विअर करेन. ती पण छान आहे अशी. सो या ही विअर करेन मी. सो आधी आपल्याला विअर करायच्या आधी थोडंसं स्किनचं हे पण करून घ्यावं लागेल. सो या मी साडी वगैरे विअर करते अँड आफ्टर दॅट मग मी मेकअप वगैरेला स्टार्ट करेन. सो स्टे ट्यून गाईड्स. या माझी साडी विअर करून झालेली बघू शकता तुम्ही. असं मी ओपन ठेवला ह्याचा पदर ॲक्च्युली. सो या सो दिस इज माय लुक. आणि हाय ही माझी साडी आहे. सो या आत्ता मला मी तोपर्यंत मी असं ओपन ठेवणार आहे, बट मी जोपर्यंत माझं सगळं होतं आहे मेकअप वगैरे तोपर्यंत मी याला अशी हे करून घेते. या सो मी याला टक नाही केलं आहे, असं नॉर्मल ठेवलं आहे. सो आता आपण स्टार्ट करूया मेकअपसाठी. येस गाईज, आता माझं झालं आहे. मी माझं नॉर्मल क्रीम लावली. आधी तुम्हाला दाखवलं ते प्रायमर प्लस मॉइश्चरायझर सगळे त्याच्यामध्ये ते लावलं आहे. आणि आरशात बघते, समोर असते त्यामुळे आरशात बघते मी. सो ही फर्स्ट मी अशी घेते आणि आता मी जस्ट नॉर्मली माझं पावडर अप्लाय करणार आहे. बाकी काय नाही करणार आहे मी. मला जास्त मेकअप आवडत नाही, जास्त मला मेकअपवाला लूक मला आवडत नाही. सो मी थोडंसंच पावडर घेतलं आहे आणि पावडर अप्लाय करणार आहे मी नॉर्मली. सो या माझं पावडर वगैरे अप्लाय करून झालं आहे. आत्ता मी अप्लाय करते हे आयशॅडो प्लेट नॉर्मलवाली. आमच्याकडे त्याचं चांगलं आलं नाही आहे काय. या सो मी अप्लाय करते आणि अप्लाय करून देन तुम्हाला मग माझा लुक दाखवते. आणि अजून मला ज्वेलरी वगैरे पण वेअर करायचं आहे. म्हणजे जस्ट नॉर्मली मी आयशॅडो आणि लिपस्टिक अप्लाय करून रेडी तुम्हाला भेटते. गाईज मी आता रेडी झाली आहे आणि हा आहे आजचा माझा लुक. मी केस हेअर्स असेच ठेवलेत, बट नो आयडिया मी असं ठेवेल, अदरवाईज मग मी झाली रेडी झाली. आणि आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय असं मी सांगितलेलं ना, म्हणून मी साडी चॉईस केली. म्हणून मॅचिंग मॅडम थांब लावते. सॉरी मी मग रेडी कशी काय झाली? आणून दे ना टिकली. मला काय माहिती टिकली कुठे ठेवलीस? तिथंच आहे. सो येस काय रेडी झाली. मी बोलत होती हेअर्स ओपन. तू लाईटची इथं का थांबलाय म्हणजे मी नाही दिसायला. तर मग झाले माझं. मी माझे बँगल्स वगैरे घातलेत, इयरिंग्स घातलेत, मी नथ वगैरे विअर केली. डोंट नो मी नथ ठेवली मी नंतर. हां तर मग मी हेअर्स पण ओपन ठेवेल नंतर. सो आत्ता पुरतं मी हे टाय केलेत कारण आम्ही गाडीवर जाणार तर ते खराब वगैरे होणार, तर मी क्लिप ठेवली आहे. आणि नथ पण मी अप्लाय ठेवेल की नाही माहिती नाही. सो हा आहे माझा लुक. आणि आता माझं चंद्रपूर आलं. चंद्रपूरच आहे ना? चंद्रपूरच आहे. अरे यार लावली का? ठीक आहे. माझी चंद्रकोर लागली आहे. तू आणि आता साईल इकडे. हां आणि आता आम्ही तिघांना बघा, आम्ही तिघांनी मॅचिंग सेम लुक घेतलाय. ब्ल्यू आहे आमचा. हे ब्ल्यू आहे. आणि तू आहे ना लाईटच्या समोर नको येऊ सारखा. लाईट तुम्ही दोघे येतात की नाही मला, हे दोघे येतात की नाही मला माहित नाही. कॅमेरामध्ये माझी हाईट छोटी तर मी येणारच आहे. या दोघांचं माहिती नाही. मुंडी पण कटवू शकते मी. थांबा मी आरशात बघते. हां येत आहे तुम्ही दोघं पण येत आहे. आता आम्ही निघणार आहे. सो हा आहे आमच्या तिघांचा लुक. ह्या दोघांनी सेम घातलाय आणि मम्मी साडी पण त्याच कलरची वेअर केली आहे. ह्याचा आणि ह्यांचा त्या दोघांना माहित नव्हतं की ब्ल्यू कलर घालायचं आहे. ह्याने कोइन्सिडेंटली तो ब्ल्यू झालाय. सो या सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा ब्लॉग. आम्ही मग तिथं गेल्यावर काय काय आहे, काय काय डिनर वगैरे करणार ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो या चलो आता आम्ही चाललोय. सो हाय गाईज, आम्ही आता इथं आलो आहे आणि पोचलो आहे आम्ही आत्ताच. तो आता इथे फंक्शन वगैरे चालू आहे. ते हरिनाम पाठ वगैरे काहीतरी भजन वगैरे आहे आणि त्यानंतर डिनर आहे आमचा. आम्हाला डिनर ठेवला आहे. सो आम्ही थोडा सगळ्यांसाठी ठेवला आहे. आणि ठीक आहे आम्ही बघू आता काय होतं इकडे. तुम्हाला दाखवतो प्रिपरेशन्स वगैरे. ते स्टे ट्यून बघत राहा तुम्ही.
और ताली बजाते हुए और झूम के कहना क्या, हे दुख भंजन मारुति भंजन, हे दुख भंजन मारुति भंजन, सुनो मेरी पुकार पवन सुत, बारंबार सुत बारंबार। सो हाय गाईज, आम्ही आता झालं आमचं बघून वगैरे आणि आता आम्ही जेवण करायला आलोय. तिथे डिनर वगैरे आहे तर. आणि इथे जेवण घेऊन आलेत बघा. हा, जेवण घेऊन आलेत आता माझ्यासाठी फक्त. सो या आता आम्ही जेवतो. हे सेटअप करतात. ऍक्च्युली इथे सगळं भरलेलं आहे आणि आम्हाला जागा नाही भेटली तर आम्ही आता तिथे तरी मॅनेज करतोय. जुगाड चालू आहे, जुगाड. आता सगळे येऊन मला विचारत होते म्हणून मी सांगितलं. सो हे बघा जेवण. अजून पण काय मी बघितलं नाही, हे लोकांनीच घेऊन आले. सो आता आम्ही जेवतो आणि जेवण तुम्हाला भेटतो. हा बघा माझा भाऊ. सो या आम्ही भेटतो तुम्हाला. आणि माझा नवरा बघा तिकडे. हे अजून याला काय काय पाहिजे काय माहिती. अजून थोडं काय घ्यायला गेले, काय घ्यायला येईल? टिश्यू बिश्यू नाही, अजून एक प्लेट घ्यायला गेलेत. एक प्लेट घ्यायला गेलेत ते, कळलं का? त्यांना यायला गेले दोट. ती बोलले असेल बस हिला एवढं घेतलं, आता मला घेतला पाहिजे म्हणून आम्ही वापस सांगितलं. एकदा. बघा गाईज, मून किती क्यूट भारी दिसते. गोल गोल. आणि या आम्ही आता जेवून तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. सो हाय गाईज, आता आम्ही निघालोय तिथून. झालं आमचं सगळं डिनर वगैरे करून तिकडे. आता आम्ही निघालोय स्वामी समर्थ मठात. सो चाललोय आता मठात चाललोय आम्ही. दर गुरुवारी जातो. माझा भाऊ जातो. म्हणजे आमचं थोडं लाईटिंगचं इश्यू असेल तुम्हाला. आम्ही तुम्हाला मठात भेटतो. बघा. सो गाईज आम्ही चाललोय. आम्ही तुम्हाला तिथे जाऊन भेटू. ओके बाय. काय? सो गाईज आम्ही पोचलो आता मठात. आतमध्ये चाललोय. सो गाईज इथं पाय वगैरे धुवून मग आतमध्ये दर्शनासाठी जावं लागतं. सो गाईज इथं बघा ही पालखी होते अशी. आणि इथे आहे शिवलिंग. आणि इथे गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे. आणि हा मस्त पैकी छोटं काय तो बंद करतोय. कपिला आहे. सो गाईज हा आम्हाला घेऊन आला इथं. हा हर गुरुवारी येतो इकडे. तू दिसत नाही आहे, थांब. पुढे आल्यावर हा घेऊन येतो इथे. आणि आज आम्ही आलो. काय म्हणजे आम्ही दिसतोय की नाही माहिती नाही. पण दिसत नाहीये. काळोख आहे. सो हाय गाईज, आमचं झालं आहे सगळं. म्हणजे आम्ही जाऊन आलो तिकडे. नंतर आम्ही स्वामी समर्थ मठात गेलो, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं. तर तिथं आम्ही काही शूट वगैरे केलं नाही. मी जस्ट छोटे छोटे क्लिप्स तिथं हे केले. कसं का बसलायस यार? मी लगेच थकतो यार. आत्ता पण थकलंय. आत्ता पण थकलंय. फ्रेश दिसतीये आणि हा थकलेला दिसतोय. सो या ते सगळं झालं. आणि नंतर मग हा थोडासा बाहेर म्हणजे कुठेतरी गेला होता. आम्ही पहिला पोचलो. मग तिथे मठात आम्ही गेलेलो आणि तिथं सगळं दर्शन वगैरे घेतलं. खूप सुंदर आहे तिथं. खूप छान वाटतं आम्हाला. पालखीचे पण दर्शन घ्यायला भेटले. पालखी भेटली आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जास्त वेळ तिथं थांबलो नाही. दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद होता तिथं. प्रसाद घेऊन आम्ही घरी निघून आलो. आणि या आजचा हा असा ब्लॉग होता. आणि ह्याच्या पुढे मी काय माहिती शूट करेल की नाही.
आमचं करू करू आता विकेंडला शूट करू परत विकेंडला करू आम्ही, बट हा ब्लॉग विकेंडलाच टाइम भेटतो आम्हाला. हां तर बट हा ब्लॉग पुढं काही शूट करू की नाही माहिती नाही, नाही, ते कारण नाही. आम्हाला थोडंसं जायचं आहे बाहेर, म्हणजे दुसरीकडे जायचं आहे. त्याच्यानंतर मग बघू काय होतं आहे काय नाही. आणि आम्ही भेटू तुम्हाला विकेंडला, आणि विकेंड तर येतोच आहे आता. उद्या पण मला सुट्टी आहे, तर बघू मी एकटीच असेल बघ, काय शूट करेल की नाही मला माहिती नाही. वाटत नाही एकटीने पण तुम्हाला shoot shoot करायचं. करेल. रिकाम्या कामं करायचं. ओके तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, आणि खूप सबस्क्राईब करा, आणि खूप खूप लाईक करा, आणि शेअर पण करा अजून जास्त लोकांपर्यंत. आणि या अजून काही नाही, बघू आम्ही पुढं पण शूट केलं काय ब्लॉग तर हावाला. आणि या आता झालं आहे आमचं सगळं. आता आम्ही फ्रेशन अप वगैरे होऊ, कारण डिनर तर आमचं तिथंच झालं, तर जेवण वगैरे आलेलं आम्ही. आणि झालं मग आम्ही आता ब्लॉग एंड करतो आहे. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.